नमस्कार, मी कैलास सिपरकर आपलं स्वागत करतो. तर आता आपण सध्या आणि या गावातील लोकांचं जे जनमत आहे माढा लोकसभेसाठी ते आपण जाणून घेणार आहोत. काय सांगू शकता, इलेक्शन आले आता तसा विचार करायला गेला तर आम्ही काही सोनकेचं नाही बघा. आम्ही इकडं अचदानीच आहे. आम्ही राहायला पंढरपूरला असल्यामुळे जाता जाता शाळा गेले कधी आमचे कोळेकर पाहुणे आहेत, त्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आहे. माढा मतदारसंघातून अजून काही सगळ्या उमेदवारीच फायनल झालेल्या नाही, त्यामुळे अजून आपण सर्वसामान्य लोकांनी काय विषय घ्यायचा. कुणाला निंबाळकर साहेबांची उमेदवारी फायनल आहे की नाही आहे की फायनल आहे की, पण बरोबर आहे. पण अजून अपोजला जी कोण उमेदवार आहे ते अजून नाव झालं तर डिक्लेअर झालं तर आपण उमेदवार बघून मतदान देणार. रमेश बारसकर आहेत वंचित बहुजन आहे बरोबर. आपण शरद पवार गटाचा अजून उमेदवार नाही ना अजून. म्हणजे पवार साहेबांनी जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत तुमचा विचार होत नाही होत नाही. आणि होत नाही म्हणण्यापेक्षा आमचे जोपर्यंत आमचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख ते जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी मतदान करणार. शेतकरी कामगार पक्ष जे सांगत ते तुमचा निर्णय की बाबासाहेब देशमुख सांगत ते निर्णय? 100% माझं एकटेच मत नाही. आज तुम्ही जर ह्या गावात मी आज काय पहिल्या तिथे बसलो विचारतो, तुम्ही जर सगळा सर्वे जर घेतला तर सगळ्यांच्या मनात तीच आहे. फक्त काय विषय आहे की उमेदवार त्यांचा फायनल झाल्यानंतर काय विषय आमच्या अनिकेत देशमुखलाही उमेदवार मिळू शकते ना. काल बाबासाहेब देशमुख स्वतः त्यासाठी गेले, काल तुम्ही बी बघितलं असेल टीव्हीला आली होती बातमी. त्यामुळे तसं काय विषय नाही. तरी पण अनिकेत देशमुखलाही उमेदवारी मिळू शकते आणि आम्हाला ती उमेदवारी मिळाली तर आमच्यासाठी फायद्याचे आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं उभं राहण्याचं चालू आहे, त्यांना तिकीट मिळू शकतंय का? मी आता सांगितले की अनिकेत देशमुखला मिळू किंवा आम्ही कोणाला मिळणार, फक्त आम्हाला बाबासाहेब देशमुखचा आदेश. बाकी सगळा विषय माझे एकटेच मत नाही. मी आता सांगितले सगळं, तुम्ही संख्येत जरी सगळ्या घेतली मुलाखत तुम्हाला ती सांगणार आहे लोक. आपलं काय मत आहे? माढ्यात आता निवडणूक आहे लोकसभेची, काय आपलं मत आहे? का त्यांचं फिक्स झालं नाही, कोणाला फिक्स झाल्याशिवाय काय. आणि निंबाळकर साहेब उभा आहेत की उभा सगळी तर राहणार आहे, ती उभा राहण्याबद्दल नाही, पण फिक्स झाल्याशिवाय कोणाला निर्णय घेत. फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेता येत नाही ना. तरी पण नाही फिक्स कोण उमेदवार फिक्स झाला की मग निर्णय घेतात. पवार साहेबांनी काय वेळ लावलाय माढ्यातून उमेदवार द्यायला? ते अजून त्यांचं ठरलंच नाही ना कोणाला द्यायचं म्हणून. मोहिते पाटील आहे ते काय ते आबासाहेब देशमुख नातू अनिकेत आहे ते. आता कोणाला द्यायचं हे त्यांचा पेच पडला असेल ते देतील कोणाला तर, आणि त्यांचं ठरल्यानंतर मग कोणाला द्यायची मत काय द्यायची आपण ठरवणार जनता ना. माढा लोकसभेबद्दल आता रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत काय, आणि धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं पण शरद पवार गटाकडून चालू आहे. तुम्ही काय सांगू शकता? मला एक म्हणायचं आहे, मी धनगर समाजाचा माणूस आहे. पार्लमेंट जशी स्थापन झाली तशी आमच्या समाजाला अजून एकदाही चान्स मिळाला नाही. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे आमच्या समाजातून उमेदवार जाहीर झाला की आम्ही सपोर्ट 100% करणार त्यांना. मोहिते असो किंवा निंबाळकर असो ह्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही. आमचं काय मत आहे, आमच्या समाजाला माणूस पाहिजे, एकदा तर चान्स पाहिजे का नाही आम्हाला. आता तुमच्या समाजात तर मोठा लाट माणूस आहे काय की शरद पवारांच्याच विरोधात कायम चालू असते त्यांचं? अहो नुसतं म्हणणं झालं ते. पण समाज आणि आमचा समाज हा भोळा बाबडा समाज आहे. अजून सुशिक्षित नाहीत का? भाजपमध्ये आहेत की तुमचे नेते? अहो भाजपने थोडाफार तरी चान्स दिलाय ना. दुग्ध विकास मंत्री जानकरांना केलं, ह्याच्या आधी कुठं मंत्री पद होतं आम्हाला. निंबाळकर साहेबांनी काय काम केले का आपल्या गावात? जरा बरंच म्हणायचं काँग्रेसपेक्षा तरी बरंच म्हणायचं. आपलं काय मत आहे माढा मतदारसंघाबद्दल, काय सांगू शकता आपण? माढ्यामध्ये समोरच्या उमेदवाराची समोरचा जो उमेदवार आहे ते जी उमेदवारी फायनल झाल्याशिवाय काय सांगता येत नाही. सध्या जिकडे तिकडे जातीपातीचं राजकारण चालू आहे. वंचित मधून रमेश बारसकर आहेत की, असू द्या ना, त्यांचा काय विषय नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. जो काम करेल तो 100% निवडून येईल. कामाशिवाय काही चालत नाही. प्राथमिक सुविधाचा अभाव असेल, जातीपातीचं राजकारण असेल, गोरगरीबावर अन्याय असेल, या गोष्टी चालूच आहेत की. हे काय बंद झाले काय? विकासाच्या दृष्टीने चालतच राहणार आहे. या गोष्टी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत विकास म्हणताच येणार नाही. आपण काय सांगू शकता? अजून जसं निवडून आल्यापासून लिंबाळकर तर ह्या गावाला भेट द्यायला सुद्धा आलेला नाही. आणि शरद पवारांची आता धैर्यशील पाटलात चाललंय, तर ती काय ठरवतील त्या पद्धतीने चालणार आहे. धनगर समाज असो बाकीचे वंचित असो, पण 100% धैर्यशील कडे जाणार आहे ही सिद्ध आहे. पवार साहेब तर आपल्या माढ्यातून उभा राहिले होते अगोदर, पण ते पण निवडून आले निघून गेले, ते परत आलेच नाही. नाही ते आता काय कसं आहे, जे त्याच्या ह्याच्यावर होतंय ना ती परत नंतर असं होतंय ते. आता माढ्याची निवडणूक चालू आहे आपल्या लोकसभेची. कोण कोण उभं राहिले? रणजितसिंह निंबाळकर उभं राहिलेत. शरदचंद्रजी पवार साहेबांनी अजून काय उमेदवार डिक्लेअर केला नाही. का केलं? मोहिते पाटलांचं पण आता उभं राहायचं चालू आहे. तर आपलं काय मत आता ह्याबद्दल? पवार साहेब का उभं राहत नाही? कोण पवार साहेबांनी अजून उमेदवार दिला नाही त्याबद्दल? मी राष्ट्रवादीचा माणूस आहे, परिचारक. कोण परिचारक? शरद पवार कोणाला परिचारायचं, मग मी कोणाला
मतदान करून मला सांगा. आता ते तुम्ही तुमचा मेंबर कोण आहे तुमचा? रणजितसिंह नाईक निंबाळकर देत नाही त्याला आम्ही मत देत नाही. आम्हाला मारायला लागलो पेसाळलोय आम्ही. आपल्या गावात काय अडचणी? आपल्या गावात अडचणी काय, संडास बाथरूम हे नाही ते नाही. मी एक या गावचा नागरिक सरपंच ज्येष्ठ नागरिक आहे. शरद पवार साहेबाचा कोण जर उमेदवार असला किंवा ती स्वतः असला दादा बरोबर आहे, ती स्वतः असला तर त्याला आम्ही मतदान पवार साहेबाला करणार. पवार साहेबाचं कोण बी असू द्या, कोण बी ते असू द्या, आम्ही त्याला पवार साहेबाच्या माणसाला मतदान करणार. तुम्ही निंबाळकर सांगा आम्हाला कोणाचं काय टीका टापणी करायची नाही. मी कसं असतंय माहितीये का, मी प्युअर राष्ट्रवादीचा माणूस आहे. करमाळा नाही. मतदान सोनकेत होणार पंढरपूरला. सोनकेतनं पंढरपूरला माड्याचा उमेदवार राहिला तुम्हाला. रणजितसिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटलांचा उभा राहायला चालू आहे. जरी असले तर तिकडे बघतील की इकडे काय आहे. तुम्ही मतदान करणार आहे ना, तुम्हाला अधिकार दिलाय की सरकारनं. काय आपल्या अडचणी काय आहेत त्या का? बघा कोण सुद्धा काय करत नसतं. आपण काय सांगू शकता? आम्ही काय सांगू शकणार आहे, मतदान सगळं त्यांच्या हातातच आहे सगळं. त्यामुळे काय मस्ती हँग करून मतदानाचा उपयोगच होत नाही. मतदान देऊन तर काय फायदा आहे मतदान देऊन तरी. आता निंबाळकर साहेबांनी भरपूर काम केलं म्हणून चर्चा चालू आहे. निंबाळकर साहेब चांगले आहेत, मोहिते पाटील चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. पण बाकीचं वर्णन आहे की व्यवस्थित, सरकार व्यवस्थित तिसरीकडे जाते. मतदान एकाला केलं म्हणजे एकाला बटन दाबलं म्हणजे दुसऱ्याला 3 बोल्या पडते. काय फायदा त्याचा? मतदान करून तर काय फायदा? मतदानाचा काहीच उपयोग नाही. मतदान करूनच उपयोग नाही. त्या मतदान तर आपला अधिकार आहे ते बजावलाच पाहिजे. बजावला पाहिजे बरोबर आहे, पण त्याचा फायदाच काय होत नाही ना. मग आता शासन म्हणते की तुम्ही ह्याच्यात प्रॉब्लेम आहे तर सिद्ध करून द्या. सिद्ध करून द्या. मग हे करा की शिकेवरचं आणा की मतदान. मग शिकेव आणायला आता दुनिया एवढे पुढे गेले. मग दोन्ही एवढे पुढे गेले, अजून 2 पाऊल मागे घ्या. पहिले लोक माडगं पिऊन नीट होत होती आजारी पडल्यावर. आता ते माडगं होतं तीच बरं होतं, पण आता लय बेकार झालंय. आता माडग्यापेक्षा बेकार झालंय. अहो दुनिया बदलली, भारत देश बी बदलला पाहिजे. भारत देश बदलला पाहिजे, पण हे बदलत नाही. मसनी हे एक बटन दाबलं की सगळं पूर्ण दुनिया पलटी व्हायचं त्यांच्यापाशी आहे सगळं. मग दिल्लीतलं सरकार कसं काय बदललं होतं? दिल्लीतलं सरकार आता तेवढ्या पुरतं तिथं काय तर पंजाबमध्ये पण सत्ता बदलली होती. मग अहो ह्याने बारकी राज्य आहे ती मोकळी सोडून दिली असतील. नाही असं कसं होईल? तसंच होत असते हो. आपण काय सांगू शकता आता लोकसभेबद्दल? लोकसभेला आता हे माडाची गेट आहे, ते आमचं विजयदादा त्यांच्या घरातलं कोण का उमेदवार असं ना जास्तीत जास्त मतांनी ते निवडून येणार. रमेश बारसकर उभा आहेत की वंचित आघाडीकडून? त्यांना सुद्धा मतं पडतील, पण प्रेशर मध्ये म्हणलं तर मोहिते पाटल्या घरातली सीट येणार निवडून. तुम्हाला असं वाटतंय का अनिकेत देशमुखला, सांगोल तालुक्यात जे अनिकेत देशमुख आहेत त्यांना शरद पवार तिकीट देतील असं तुम्हाला वाटतंय का? त्यांचा स्वतःचा पक्ष आहे ना, शेकापा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यामुळे ते त्यातनं उभा राहणार विजय सुद्धा होतील. नाही सांगोल तालुक्यात नाही, माड्याचं खासदारकीचं तिकीट मिळालं तर काय? नाही खासदारकीला उभा राहणार नाहीत. आपलं काय मत आहे? माझं एकच मत आहे. मी आरपीआय कार्यकारिणी सदस्य आहे पंढरपूर तालुका औदुंबर लोकरे. ही भाजपला लोकांनी न मत टाकता महायुतीला मत टाकून आपल्या शाजी बापूला जागा दाखवून द्यावी आणि ते देशमुखला तिकीट देऊन एवढं बोलतोय. आपण दूध घालायला आलाय, काय विकास केला असं वाटतं तुम्हाला भाजपनं? भाजपनं विकास शेतकऱ्यासाठी काय केला नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस होती त्या टायमाला 5 एकराच्या आतलं समजा कर्ज त्यांनी एकदा उतारा नील केलता. आणि हे टॅक्स वगैरे लावलेलं जे आहेत ते टॅक्स 18% नेलं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दरम्यान तेव्हा टॅक्स नाव नव्हतं आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचत होती. आता ही मोदी सरकार आल्यामुळं मोदी काय करतंय की वरच्या म्हणजे जे शिक्षकदार म्हणजे सरकारी वर्ग आहे त्यांना फक्त सांभाळून आहे, फक्त त्यांच्या हातनं फक्त रोडचं काम झालेलं आहे. ते बी यांच्यामुळे हे काय आहे. तुम्ही आता कुठल्या पक्षाला पसंत करताय? मी स्वतः आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला मी पसंत करतो. पवार साहेब माड्यातून निवडून आले होते हे तुमच्या लक्षात असेल. माड्यांना निवडून आलते, त्यांनी त्यावेळेस काहीच काम केलं नाही. कोण म्हणतं काम केलं नाही? असं लोकांमध्ये चर्चा आहे. लोकांची चर्चा आहे आता कसं बांधून ठेवलंय या भाजपला. पाय बांधल्या तर प्रत्येक जणाचं मुंडी चर्चेत मुंडी करून ठेवली आहे. त्यामुळं त्यावेळेस तर पवार साहेबांची सत्ता होती ना. कोणत्या वेळेस? ज्यावेळेस पवार साहेब निवडून आले 9ला त्यावेळेस त्यांची सत्ता होती ना. त्यांची जरी सत्ता असली तरी त्यांनी काम केलेली ती प्रत्येक वेळेला इतर पक्षाचं तर असलं तरी त्यांनी साथ दिलेली आहे.
माड्यातून 2-3 वेळा शरद पवारांचा उमेदवार निवडून आला हे तुम्हाला पक्क माहिती आहे. त्यांचं काम सांगा. त्यांनी कामं भरपूर केलेली आहे. कसं आहे, कामं आता माग पेंडिंगला पडलेली कामं आता सांगू शकत नाही कारण जुन्या लोकांच्या मनात शरद पवारच रुजलेले आहेत. कारण त्यांची जी फुटून गेलेले लोक फक्त शरद पवारचे फुटून गेलेले लोक आहेत ते भाजपमध्ये पैसे देऊन. म्हणजे आता शेतकऱ्यांना पण काय देतात की 2,000 रुपये असं काय? 2,000 देतात आणि इतर 4,000 काढते ते. गॅस कोणीकडे गेले? गॅस 300 नेतो, 250 देतो. आता गॅस कोणीकडे गेलाय? देशाची विकासाकडे वाटचाल आहे. पहिलं 5 रुपयाला डिझेल भेटायचं, आता 95 रुपयाला झाले. काँग्रेसच्या काळात तर कुठं स्वस्त होते. त्यावेळेस 60 रुपये डिझेल होतं, 60-65 रुपये डिझेल होतं काँग्रेसच्या वेळेस. आता 95 वर नेले. ट्रॅक्टरवाल्यांनी फास घेऊन मारायची वेळ आली आणि शेतकऱ्यांना तर काय उत्पन्न नाही. निर्यात करतय, हे काय आयात करतय, निर्यात बाहेर करत नाही असं म्हणजे हे. मग मला सांगा, दुसऱ्या देशाचा माल इकडे मागवते आणि आपला इथं झाकून ठेवते. मग हे शेतकरी कसं सुधारणार? शेतकऱ्यासाठी सांगतो मी. माड्याचं आता इलेक्शन चालू आहे, इकडं सूर्य बी तापायला लागलाय आणि निवडणुकीचं वातावरण बी तापायला लागलंय. काय सांगू शकताय? निवडणुकीचं वातावरण जोरात चालू आहे. तरी आता अजून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही ना. शरद पवार का असं गेम करतात? त्या चर्चेत राहावं म्हणून शरद पवारांनी उमेदवार डिक्लेअर केला. नाही, उमेदवार डिक्लेअर करणारी त्याच्यात आता 2 जणांची नाव आहे. ते धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि डिक्लेअर का केलं नाही? काय अडचण काय? त्यांच्या अडचणी काय अनेक असू शकते, आपल्याला बी सांगता येत नाही ना. ते देशाच नेते ते शरद पवार. हा, शरद पवार देशाचे नेते, मग त्यांना उमेदवार भेटणार असं म्हणायचं? नाही भेटणार आहे. उमेदवार भेटलेच तर आतापर्यंत वेळ का? त्यांचा विचार, अजून त्यांचं राजकारण आपल्याला तर काय ठाऊक आहे. संघाचं आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. घरकुल नाही, राहायला जागा नाही, काय नाही. रेशन कार्ड माझी वेळेस काढली. कसं काय सांगू शकता आपण? मुद्दे काय सांगायचं? मग दुधाला येत नाही, अन्न पाण्याने माणसं बोलायला लागली सगळी. दुधाला येत नाही राव. पुन्हा काय रेशन कुठं मुठभर येते, यात खाऊन जाते माणसं. आता तुमचं तर इथं मोठं तळ आहे की सोनक्यात. 8 भाटघरचं पाणी येत नाही का? काय नाही, उंदर छळायला लागली त्यात. पाणीच नाही. पाणीच नाही. प्यायचं पाणी सोय काय? आम्ही आपलं मागून आणतो दुसऱ्यातनं पाणी. आपण काय सांगू शकता? दुसरं काय माढा लोकसभेचं वारं सध्या वाहत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा भाजपमधून उभा आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचं पण उभं राहण्याचा चालू आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आतापर्यंत सगळ्यांना वाट बघायला लावलेला आहे, तिकीट कोणालाही दिलेलं नाही. आणि रमेश बारसकर हे वंचित बहुजन आघाडीतनं उभा आहेत. तर तुमचं काय मत आहे आता माड्यामध्ये? मोहिते पाटील उभा राहायला पाहिजे असं तुमचं मत आहे? मोहिते पाटलांना शरद पवार तिकीट देतील असं तुम्हाला वाटतंय? वाटतंय. आपण काय सांगू शकता? निंबाळकर येणार. निंबाळकर, निंबाळकरांनी काय विकास केला ना असं चर्चा आहे? केलाय, भरपूर केलाय विकास. सांगू शकता? सांगू शकतो. बापूच्या माध्यमातून विकास केलाय भरपूर. आता तुम्ही 5 वर्ष म्हणता परिवर्तन पाहिजे, चेंज झालं पाहिजे. नाही, ज्यानं काम केलं तर राहायला पाहिजे. हाय असं ज्याचं काम नाही तर गेला पाहिजे. आपलं काय मत आहे? माड्यामधून आपलं बोला की बोलतो. आहे चांगला विषय विकास आहे सध्या. भाजपचा विकास चांगला आहे सध्या. पुन्हा एकदा यावं अशी आमची विनंती आहे. कसं आता लोटवाडीला जर जायचं म्हणलं 5 मिनिटाचा माणूस चाललंय. रस्त्याची कामं भरपूर झाली. माडा मतदारसंघातलं सुद्धा बघायचं म्हणलं तरी चांगले जाय शक्यतो. म्हणून काय आता तरी एक बार पाहिजे भाजपच. पुन्हा एकदा निंबाळकर निवडून यावं असा आमचा अंदाज आहे. तर म्हणजे आहेच. सोनक्यामधून बऱ्यापैकी तुम्ही आता बघितलं की जे काय परिस्थिती आहे ती, आणि आपलं पण तुम्ही मत सोनक्यामधून सांगू शकता. आमचे श्रद्धास्थान कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक, मोठ्या मालकांच्या काळात बी विकास झालेला आहे सोनके गावात. नाही हे तर विषय आणि खासदारकीचा आहे. ऐकून घ्या. दुसरी गोष्ट, माननीय जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक साहेब त्यांनी ज्यांना मत टाका म्हणजे त्यांना आम्ही टाकणार आहे. त्यांच्या पाठीमाग आम्ही गेली 40 वर्ष आहे. आमचे आजोबा वडील आणि त्यांच्या नियोजनानं आम्ही चालतो. मालकांनी ज्यांना सांगितले सहकार्य करायला त्यांना आम्ही सहकार्य करणारच आहे. त्यामुळे कुठला उमेदवार आहे काय आहे आम्ही बघणार नाही. मालकांचा निरोप येईल तसं आम्ही वागतोय, त्यांच्या शब्दाला मान देऊ. तर अशा पद्धतीनं आपण पांगोला
या ठिकाणी जे आपलं सोनके गाव आहे यांचा जवळ पंढरपूर आहे आणि मतदान यांचं विधानसभेला आपल्या सांगोलला असते. तर ह्या लोकांनी बऱ्यापैकी चांगल्या जनभावना व्यक्त केलेल्या आहेत. अतिशय शांत पद्धतीनं ह्याने बोललेले आहेत. भले ह्यांच्या मनामध्ये दुविधा आहे की शरद पवारांनी उमेदवार डिक्लेअर केला नाही, तर निंबाळकरांनी काही जणांनी सांगितलं की कामं चांगली केलेले. तर अशा पद्धतीने इथून आपल्याला माहिती भेटलेली. धन्यवाद.